नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। जुने कपडे तुम्ही कोणाला दान म्हणून देता किंवा असेच देता तर ते कशा पद्धतीने दिले गेले पाहिजे आणि जुने कपडे कोणालाही देताना कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत की बघा जे आपण दान करतो, जुने कपडे देतो, त्याचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे। उगाचच आपण जुने कपडे देताना या काही चुका केल्या तर बघा 100% लोक या चुका करतातच। त्या दानाचं आपल्याला पुण्य मिळण्याऐवजी वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि हे आपण मुद्दाम नाही करत। या गोष्टींची आपल्याला माहिती नसते आणि या चुका आपल्याकडून होऊन जातात। आपण बघा जेव्हा आपण काही गोष्टी करतो ना देवाधर्माच्या किंवा इतर काही गोष्टी, तर त्यामध्ये वास्तुशास्त्राचे काही नियम असतात। मी असं म्हणणार नाही की 100% वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी झाल्या पाहिजेत, परंतु कमीत कमी ज्या काही सहज शक्य होणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण नियमांनीच केल्या पाहिजेत। तर वास्तुशास्त्रामध्ये जुने कपडे दान करण्यासाठी काही नियम सांगण्यात आलेले आहे। असं मानलं जातं की या नियमांचं पालन केल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत नाही किंवा जीवनात नकारात्मकता येत नाही। तर बघा जुने कपडे देताना काय करावं काय नाही याबद्दल मी माहिती तुम्हाला सांगणारच आहे। पण मग बघा कसं होतं की आपण ट्रेंडनुसार नवीन कपडे खरेदी करत जातो आणि जुने कपडे अगदी चांगले असतात, फाटलेले नसतात, पण आपल्या बघा नवीन ट्रेंड आलेला आहे म्हणून आपली ती इच्छा होते नवीन कपडे वापरण्याची। किंवा कधी कधी चांगले असतात ते छोटं व्हायला लागतात, म्हणजे बघा कधी आपली तब्येत जास्त होते, कधी कमी होते, तर आपल्याला ते व्यवस्थित फिटिंगला बसत नाहीत। मग अनेक वेळा ते जुने कपडे आहेत ते जवळच्या आपण एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला देतो किंवा मग दान करतो। कपडे दान केल्यानंतर जुन्या मालकाची ऊर्जा जी आहे, ज्या माणसाने वापरलेले आहेत ते, ज्या माणसाने ते खरेदी केलेले असतात त्याला आपण कपड्यांचा मालक म्हणूया। तर जुन्या मालकाची ऊर्जा, भावना, त्याचा अनुभव हे त्याचे नवीन कपडे जो धारण करणारा आहे त्याच्याकडे जाऊ शकतात आणि धारण करणाऱ्या व्यक्तीवर देखील त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो। म्हणून बघा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी जुने कपडे दान करण्यापूर्वी ते देण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचेच आहेत आणि मगच तुम्ही जुने कपडे जे आहेत ते दान करा किंवा कोणाला तरी द्या। आणि मोस्टली बघा स्त्रियांचा हा खूप अगदी आवडीचा विषय असतो। बघा आपल्याला कोणी एखादी आपण साडी बघितली, आपल्याला खूप आवडते आणि आपल्या साड्यांचा भरपूर ऑप्शन असतो, ड्रेसचा असतो, लेगीज कुर्तींचा असतो, जे बघा स्त्रियांसाठी ऑप्शन्स खूप आहेत। त्यामुळे पुरुषांचा आहे ना खूप कमी पुरुष असतात, त्यांना कपडे खरेदीची आवड असते। पण बघा 10 पैकी जर तुम्ही स्त्रिया पाहिल्या ना तर 10 पैकी 10 स्त्रियांना कपडे खरेदी करण्याची आवड असते। तर त्यामुळे आपण जुने कपडे देताना काही त्या दानाचं पुण्य मिळालं पाहिजे, उलटे काही परिणाम होऊ नये, आपला त्रास वाढू नये, यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची। सगळ्यात पहिली म्हणजे जुने कपडे देताना कधी पण जवळची बहीण जरी असेल किंवा अजून कोणी जवळचं असेल तर डायरेक्ट अंगातले कपडे त्यांना काढून देऊ नका। जर तुम्ही एखाद्याला जुने कपडे देताय तर शक्य आहे तर ते तुम्ही धुवून द्यायचे आहेत। आपण जर धुतलेले कपडे असतील तर ते तुम्हाला घरामध्ये पाहुणे जरी असतील आले तर त्यांचा राहायचा वगैरे प्लॅन नसतो, पण अचानक राहणं होतं तर बघा त्यावेळेस आपण कपडे वापरायला देतो। मग अशा वेळेस जे धुतलेले कपडे आहेत तेच त्यांना द्यायचे आहेत आणि त्यांनी वापरलेले ते धुवून व्यवस्थित वापरायचे आहेत। आणि काही बघा असेच नियम काही विशिष्ट लोक पाळतात, कारण बघा स्वच्छता म्हणा किंवा इतर गोष्टींच्या दृष्टीने आपण विचार करतो, पण काही नाती आपली अगदी जिवलग असतात, बहीण असते आणि जवळची मैत्रीण वगैरे असते, काय होतं आहे बहिणीनेच घातलं असं आपण म्हणतो आणि तरीसुद्धा बघा बहीण जरी असेल तर वेगवेगळ्या 2 व्यक्ती असतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक नकारात्मक अशी ऊर्जा साठवलेली असते, तर त्याचा परिणाम आपल्या कपड्यांवर
कपड्यांवरती होत असतो. म्हणून बघा आपण एखाद्या पूजेच्या वेळेस या रंगाचे कपडे घालावे, हे घालू नये असं का म्हणतो? कारण त्या कपड्यांचा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी भाग असतो, त्याचं काहीतरी महत्त्व असतं. तर त्यामुळे जर पुढची गोष्ट बघा, आता तुम्ही एखाद्याला कपडे दान करत असाल तर ती अजिबात फाटलेली नसावीत. कोणाला पण देताना ती व्यवस्थित असतील तर द्या आणि फाटके तुटके कपडे अजिबात देऊ नका, त्याचं आपल्याला पाप लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्य असल्यास तुम्ही जेव्हा गरिबाला कोणाला दान करत असाल कपडे, तर त्याच्यासोबत 11 रुपये 21 रुपये असं त्याच्यासोबत द्यायचं आहे. हे एक मानलं जातं. कारण बघा 5 रुपये 10 रुपये तरी त्या कपड्यांसोबत दिले पाहिजेत. आता बघा दर अमावस्येला काही ठिकाणी मागायला लोक येत असतात आणि आपण त्यांना काही लोक मीठ देतात, मीठ तेल देतात. गावी बघा अशा बरेचशा लोक येतात मागण्यासाठी आणि मग काही गोष्टी असतात अशा आपल्या जुनी कपडे वगैरे, तर जो चांगलेला आहे तो म्हणजे फाटलेला वगैरे नाही तर तो देखील तुम्ही देऊ शकता. वस्त्रदानामुळे आपल्या घरातील इडापिडा जाते, त्यामुळे तुम्ही वस्त्रदान करता तेव्हा तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला 10-11 रुपये देऊ शकता. आणि बघा मी असं म्हणणार नाही की तुम्ही 1000 आणि 500 रुपये द्या, पण अगदी 5 किंवा 10 रुपये तर काहीतरी द्या. कारण पैसा ही लक्ष्मी आहे आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी स्वरूप दान त्यांना करायचं असतं. ही एक गोष्ट झाली. आणि बघा कपडे दान करताना कधी पण वाराचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे. गुरुवारी कधीही कपडे दान करायचे नाहीत. गुरुवारी आपण लादी पुसत नाही, घरातली स्वच्छता करायची नाही. तसेच गुरुवारच्या दिवशी किती काही झालं तरी शक्यतो दान करू नये. कारण बघा कुठलाही सण एखादा आला तर त्या नियमानुसार काही गोष्टी बदलतात. आणि बघा असाच गुरुवार आलेला आहे आणि तुम्ही दान मागायला कोणतरी आलेला आहे तर तुम्ही त्याला दान स्वरूपात इतर काही द्या, पण कपडे अजिबात देऊ नका. आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये कपडे हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो. आणि आपण काय म्हणतो, कपडे काय, कपडे तर आहेत, देऊया एखाद्याला असा विचार करतो. आणि हे नियम तुम्ही स्वतःसुद्धा पाळायचे. तुम्ही दुसऱ्याकडे कोणाकडे जाताय तर आपण आपलं भान ठेवलं पाहिजे. आपण ज्या गोष्टी पाळतो त्या बाहेर गेल्यावर पण पाळल्या पाहिजे. कोणाकडे गेलो तर आपण साधा एखादा कपडा आपल्या जवळ ठेवला पाहिजे. दुसऱ्यांची कपडे घालण्याची आपल्याला वेळ येणार नाही. किती पण जवळचं असू द्या, जिव्हाळ्याचं असू द्या, पण या गोष्टी आपण जर पालन केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकटही येत नाही. मग बघा आपण म्हणतो मी सगळं करते, सगळं व्यवस्थित आहे, आणि मग असं का होतं? आणि असाच प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. मग या काही चुका आहेत त्या आपल्याला माहीत नसतात, त्या आपल्याला आपल्या हातून नकळत होऊन जातात. म्हणून बघा ही कपड्यांचे दान करण्याबद्दलची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची वाटली. नक्की तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. आणि बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. कारण बघा आपण रोजच्या जीवनात जास्तीत जास्त कपड्यांची देवाणघेवाण करत असतो, त्यामुळे ही माहिती असणं आवश्यक आहे खूप. त्यामुळे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.